चिमट्या का काढायला लावला? नाही म्हणजे आम्ही जे काय ऐकलं ते खरं आहे का म्हणून आम्ही. तुझं नाव घेऊन हाक मारली मी तुला. तुलाच म्हणतोय मी तुझ्याशी चुकीचं वागलो, चुकीचं बोललो, माझी चूक झाली. याच्यावरच आमचा विश्वास बसत नाहीये म्हणून चिमटा काढायला सांगितलं. भुवनेश्वरी, मी खरंच माफी मागतोय तुझी. मला माफ कर. आम्हासनी एक सांगा, हे माफी वगैरे सगळं तुमचं आहे की सुनबाईंनी सांगितलं? त्याने काय फरक पडतो, कुणी सांगितलं आणि काय? मी माफी मागतोय ना, मला माझी चूक कळली आहे हे पुरेसं नाहीये का? तसं नाही हो, तसं नाही. आता मास्तरीनबाईंच्याच भाषेत सांगायचं तर मार्क किती पडले ते महत्वाचं नाही. कॉपी करून पास झाला की स्वतःहून अभ्यास केलता हे महत्वाचं. मला कॉपी करायची गरज नाही. मला स्वतःची बुद्धी आहे. पण समजा आपण मान्य केलं की तिने मला सांगितलं तरी काय बिघडलं? माझ्या मुलीसारखी आहे ती. तिनं सांगितलेली योग्य गोष्ट ऐकायलाच हवी, त्यातच छानपण आहे. आणि चूक ही शेवटी चूक असते ना, मग ती कुणीही दाखवू दे. मला माझी चूक कळली आहे, मी चुकलो. बघितलं मास्तरीनबाईंनी काय केलं? मी काय म्हणलो होतो तुम्हाला, त्या खरंच तुम्हाला आईच्या जागी मानतात. त्यांच्या मनात तुमच्याविषयी लय आदर आहे आईसाहेब. नाही नाही नाही, चांगलंच आहे की, आम्ही कुठं नाही म्हणालो. हा, त्यांच्यामुळं या घरातला ताण कमी होणार असेल तर बरंच आहे की. पण ते पावसाळ्यात उगवलेली भूछत्र आहेत की ह्याची मुळं जमिनीत रुजल्यात हे तर आम्हाला कळायला पाहिजे का नाही? हा, भुवनेश्वरी, मी पुन्हा सांगतोय, मी तुझ्याशी पुन्हा असं वागणार नाही. पुन्हा कधीही तुला असं बोलणार नाही. मला माझी चूक कळली. हे येणारा काळच ठरवेल. मी एक बोलू का प्लीज? ते खरंच खूप मनापासून बोलतायत. तुम्ही माफ करा ना त्यांना. तुम्ही पण सोडून द्या राग आता. पण आम्ही कुठं राग धरला होता? हा, राग तर त्याने धरला होता, तो पण इतकी वर्ष. आणि म्हणूनच आम्हाला काही सुधारणा झालंय बघा. म्हणजे इतकी वर्ष धरून ठेवलेला राग असा एकदम सोडून देता येतो? मला माहिती आहे हे सगळं फक्त यांच्याचमुळे झालंय. त्यांचा पाय जेव्हापासून या घरात पडलाय का नाही, तेव्हापासून त्यांचा पायगुण या घराला लाभलाय आईसाहेब. आणि त्यांच्यातला चांगुलपणा जो आहे तो अख्ख्या घरभर असाच पसरत राहून द्या इथनं पुढं म्हणजे झालं. बरं आईसाहेब, आम्ही दोघं जर जाऊन येतो, आपण आल्यावर बोलूया. खरंच आज लय भारी वाटलं. आज चांगलं झालं जे काय झालं ते, एक नंबर. कुठं जात आहे? ते जरा काम आहे, आलो की लगेच येतो. बर, जाऊन ये. आई तुझा स्वयंपाकाचं बघ की. हा, तुम्ही बुद्धिबळ कधी खेळला नाही म्हणून आधी आमच्या आणि आता सुनबाईंच्या खेळीला फशी पडलाय. पण आम्ही एवढे कच्चे नाही बरं का. हा,
आम्ही त्यांच्या चालीला फसणार नाही. हे घर आहे, बुद्धिबळाचा पट नाही. हे ज्या दिवशी तुला कळेल तो दिवस या घरासाठी दिवाळीचा असेल. अहो, बुद्धिबळ असो किंवा नसो, आपल्या शत्रूची पुढची चाल काय असणार आहे याचा अंदाज असलाच पाहिजे. भुवनेश्वरी, सोड ना. सरळ साध्या गोष्टी आहेत सगळ्या. सरळपणानं बघ त्याच्याकडे. नाही नाही नाही, पण एक गोष्ट चांगली झाली. इतक्या वर्षांनी का होईना, पण तुम्ही आमची माफी मागितली. अहो, तुमचा सूर बदला किती ऐकायला बरं वाटलं सांगू. आता तुम्ही म्हणताय तसं सगळं साधं सरळ असेल असेल, आमचं नाही म्हणणं नाही. समजा तसं नसल, कुणी आम्हाला श दिला तर त्याला प्रतिश द्यायला आम्ही खंबीर आहोत. आता फॉर्म भरून टाकलं म्हणजे फॉर्म द्यायला लागते आम्हाला. काय सर, हा अभ्यासाचा विषय हार्ड करून ठेवायला लागणार हो. 9वीच्या परीक्षेचं कुठे फॉर्म भरते काय तर की नाही, उगाच लांबडला होतायचा तुम्ही. अहो तसं नाही, आपण मध्येच ऍडमिशन घेतोय ना, म्हणून आपल्याला हे सगळं करावं लागेल. बघा सर, हे करेक्ट आहे का सगळे चेक करा. नाही, आता तुम्ही भरलाय म्हणजे बरोबरच असणार ना. चेक काय करायचंय. अभिनंदन बरं का तुमचं. नाही म्हणजे तुमचा शिक्षणाचा रुतलेला गाडा पुन्हा सुरू झाला. मला खरंच खूप बरं वाटलं. म्हणजे मला कळलं होतं की तुम्ही शाळेत येणार आहात म्हणून. पण आता तुम्ही तुमचे सगळे प्रयत्न परीक्षेच्या कसोटीवरती उतरवताय, हे खरंच खूप चांगलं आहे. अहो, हे लय हट्ट केला, हे लय लावून धरलं माहिती आहे काय. म्हणताना फॉर्म भरालोय आम्ही, नाही तर कुठलं. असं नाही आहे सर. अहो, ह्यांना पण शिकण्याची इच्छा होती. उलट ते माझ्या मागे लागले होते, इंग्रजी शिकवा इंग्रजी शिकवा म्हणून. दोघांचे प्रयत्न आहेत असं म्हणूया आपण. हा, अधिकच चांगलं आहे. सत्य आहे बघा. खरंय. हा ओंके बोल. अर आली काय? बसून ठेवतेस मी. चहा पोळी दे की तोवर आलो मी. हा, मी आलो की लगेच मीटिंग चालू करूया. इथं जवळच आहे मी. आलो लगेच पोचतो टामध्येशी. हा, आले ते लोक. आले सर, निघायला लागते आम्हाला. ठीक आहे निघा तुम्ही. तसे फॉर्म झालाच आहे आपला बहीण. ऑल द बेस्ट तुम्हाला. शुभेच्छा. म्हणजे परीक्षेसाठी आणि मीटिंगसाठी देखील. माझ्याकडून थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चला येऊ का. आणि बीपीच्या गोळ्या खात राहा मध्ये मध्ये. परत एकदा शाळेत रुजू झालायचा, कामाचा व्याप दांडा काय तुमच्या मागं. आपलं मध्ये मध्ये तोंडात टाकत राहायचं, सगळं तर राहायचं आहे की नाही. थँक्यू सो मच. येऊ काय. वा अक्षरा, हे तू मोठा बदल घडवून आणतेस. म्हणजे 9वीचा फॉर्म तू अधिपतींना भरायला लावतेस. तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अहो सर, माझं काहीच कौतुक नाहीये. उलट त्यांचं कौतुक करा. बघा ना, एकतर ह्या वयामध्ये शिकायचा निर्णय घ्यायचा, शाळेत जायचं, आपल्यापेक्षा लहान वयाच्या मुलांबरोबर वर्गामध्ये बसायचं, शिकायचं त्यांच्याबरोबर. हे सगळं करायला धाडस लागतं. आणि ते फॅक्टरीचा सगळा कारभार पण सांभाळतात. फॅक्टरी सांभाळायची आणि शिकायचं, परीक्षा द्यायच्या, हे सगळं एकत्र करायचं म्हणजे तारेवरची कसरतच आहे. म्हणून मला त्यांचं जास्त कौतुक वाटतं. आणि तुम्हाला सांगू, आता त्यांचं त्यांनी ठरवलंय की स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा. ह्याचा मला जास्त आनंद आहे. मी तुझ्याशी चुकीचं वागलो, चुकीचं बोललो, माझी चूक झाली. होय, काय ग, मला बोलावलंस? आमचं एक काम आहे तुझ्याकडं. अरे वा, आज माझ्याकडे कसलं काम निघालं तुझं?
मोठ्या मालकाने आमची माफी मागितली. अगं इतक्या वर्षानं का असं ना या घरातलं एवढं मोठं भांडण मिटलं. लय भारी वाटलं बघ मला. काही भारी वाटून घेऊ नगस. हे त्यांचं डोसकं नाही. पुन्हा एकदा ते कोणाचं तरी प्याद बनलेत. म्हणजे कुणाच्या हातचं? सुनबाईंच्या. हे सगळं त्यांच्या डोसक्यानेच होत आहे. त्यांचा काहीतरी डाव आहे ह्याच्या माग. पण त्यांचा कुठला बी डाव असू दे, त्याच्यावर उलटा डाव टाकण्याची आमची तयारी आहे. त्यांची कोणती बी चाल असू द्या, आम्ही त्याच्यावर मात करणारच. ताई, अगं कमालच झाली ग. मोठ्या मालकाने चक्क तुझी माफी मागितली. सूर्य काय पश्चिमेला उगवलाय का काय? इतक्या वर्षात जे झालं नाही ते आत्ता कसं काय झालं ग एकदम? मला तर काय कळना झालंय बाई. तुला नाहीच कळायचं. ताई, त्या मास्तरडीचा तर डाव नसेल ना व? अरे वा, तुला कळलं तर. पण हे नाही कळलं का नक्की तिचा डाव काय असेल? ते कळल की आता. जे आपल्या दोघींना कळलं नाही ते आई शोधून काढल. म्हणजे तू बस की जरा, बस बस ग बस. हेच तुला शोधून काढायचंय. आमचं हेच काम होतं तुझ्याकडं. हॅलो, हा हॅलो मास्तरीन बाई. काय पोचलात का? हा पोचलो मी आत्ताच. काय नाही हो, फोन याच्यासाठी केलता. मला आज खरंच लय भारी वाटलं, लय आनंद झाला. काय सांगायचं तुम्हाला. पण आता अभ्यास पण करावा लागेल हा. नुसतं परीक्षेचा फॉर्म भरून काही होणार नाहीये. नाही नाही, त्याच्यासाठी नाही. तो विषय ते नाही, उलट त्याचं मला टेन्शनच येते. तो विषय नाही. आज जे काय झालं, आमचे परमपूज्य पिताश्री त्यांनी साक्षात आई साहेबांची माफी मागितली. आई शपथ, मला असं वाटत होतं की नाही स्वप्न आहे का काय. ह्यो दिवस आयुष्यात केव्हा उजाडेल असं वाटलं नव्हतं. असं वाटत होतं आजचा दिवस म्हणजे काय एखादा सण आहे का काय. खरंच तुम्हाला सांगतो. ह्याचा अर्थ तुम्ही त्यांना ओळखलंच नाही अधिपती. खूप चांगले आहेत होते मनाने. आता असतो काही माणसांवर राग. त्यांच्या रागाचं का नाही पावशेर मला कौतुक सांगू नका तुम्ही. एवढी वर्ष राग धरून ठेवते तुम्ही. हा, आता साधी गोष्ट आहे. जर आम्ही त्यासनी आई साहेब मानतोय पहिल्यापासून, तर ह्यांनी त्यासनी बायको मानाय नको आणि असं वागवायचं स्वतःच्या बायकोला एवढी वर्ष. बर जाऊ दे, आता तो विषय नको. तुम्ही म्हणताय ना आनंदात आहात, मग आनंदातच राहा. हा हा, आनंद तर झालाय सोडा, ठीक आनंद झालाय. मला सगळ्यात जास्त आनंद कशात झाला माहिती आहे का? कसला? हे सगळं तुमच्यामुळे झालं. म्हणजे ह्यो क्षण जो काय आज मला बघायला मिळाला, ह्या आयुष्यात बघायला मिळाला असं वाटलं नव्हतं. ते काय म्हणतात ते एकदम दुर्मिळ, रेअर टाइम क्षण हो, ते तुमच्यामुळे झालं बरं काय. फॉर दॅट थँक्यू सो मच. थँक्यू? हो, आपल्या माणसांना कोणी थँक्यू म्हणतं का? केवढे फॉर्मल वागताय आज तुम्ही. हो चालतंय हो तेवढं. कवा कवा आपल्या जवळच्या नात्यामध्ये फॉर्मल झालेलं चांगलं असतंय. नाहीतर आपल्या माणसांचा आभार मानण्याची, थँक्यू म्हणण्याची संधी कवा मिळायची माणसाला. फक्त आता मला एवढं वाटतंय बघा, आता ज्या ज्या गोष्टींसाठी आमच्या बाबानं सॉरी म्हणलाय का नाही, माफी मागितल्या, त्या त्या गोष्टी परत रिपीट नाही गेल्या पाहिजे त्यानं आयुष्यात. असंच चांगलं वागत राहिलं पाहिजे म्हणजे मिळवली म्हणायची. नाहीतर आता ह्याच गोष्टींसाठी तर रागराग करत होतो ना एवढी वर्ष. आणि आईसाहेबांनी जपत होतो, त्यांची काळजी घेत होतो. पण आता जर असंच हे आमचे वडील चांगलं वागत राहिले की नाही, बास आमच्या मनावरच लई मोठं वजन हलकं होईल बघा. अधिपती, त्यांनी उगीच नाही मागितली माफी. त्यांनाही त्यांची चूक जाणवली. त्यांना खरंच मनातून वाटत होतं तसं, म्हणून त्यांनी माफी मागितली. आता चूक त्यांची त्यासनी जाणवल्या तर तुम्ही त्यासनी जाणीव करून दिल्या, ह्यो वेगळा चर्चेचा विषय आहे. ते काय मला माहित नाही. बर जाऊ दे, उगीच त्याचा किस नको पाडत बसायला. तुमच्या मनासारखं झालं ना मग बास. मनासारखं काय म्हणालाय? जी गोष्ट केव्हा होईल असं स्वप्नात बी वाटलं नव्हतं ती गोष्ट झाल्या. मग झालं तर ते
तुम्ही तुमच्या भाषेत काय म्हणतात? लय लोड नका घेऊ. काय म्हणला तुम्ही? हो मास्तरीन बाई, तुम्ही आम्हाला शिकवा, आमच्याकडनं तुम्ही शिकू नका उगाच काय तर. उलटी गंगा नको, लोड. एक नंबर. बरं चला ठेवते. होय होय, आमची मीटिंग आहे आता. ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या मीटिंगसाठी. हा हा आता तुम्ही फॉर्मल व्हायला लागला बरं काय. आता तुम्हीच म्हटलात ना कधी कधी फॉर्मल व्हायला लागतं. चला ऑल द बेस्ट. हा ठीक आहे ठीक आहे, थँक्यू थँक्यू. म्हणजे मला काही कळलं नाही. हे बघ आई, त्यांचा काय डाव आहे हे आम्हाला आधीच कळलं पाहिजे आणि हे काम तूच करू शकतेस. अगं म्हणजे मला काही कळलं नाही. मला यातलं काय माहित नाही बघ. हे बघ, जावई बापूनी माफी मागितली, इथंच विषय संपला नव्ह. आई असा कसा विषय संपला ग? हा अगं आत्ते, आमच्या दोघींपेक्षा का नाही तुझं जरा बरं आहे ग सुनबाईशी. जरा घे की तिला घोळात, काढ की तिच्याकडनं माहिती. हा नाही नाही, ती असलं काय मला सांगायची नाही. आणि समजच मला सांगते असं नाही काही. मला नाही जमणार. म्हणजे मी करायला जायची एक आणि व्हायचं भलतंच. नाही, मला नाही जमायचं. अनुभव आहे. समजा चांगलं चाललंय ना व. आता जावई बापूने माफी मागितली ना व, मग कशा पण हे समजा करतीयास. तसं तसं काय नसणार आहे बघ. आई, तुझ्या मानलेल्या जावयाला का नाही आम्ही जास्त चांगलं ओळखतोय. हे त्यांचं डोकं नाही. सुनबाईंनीच त्यांच्या डोसक्यात काहीतरी भरवलेलं आहे. ते का भरवलं, त्यांची नेमकी चाल काय आहे हे आम्हाला कळलंच पाहिजे. आणि ती माहिती तुझ्यापेक्षा दुसरं कोणी बी काढू शकणार नाही. मला ना असल्या काय भलत्या फंदात पाडू नकोस बघ. मला काही जमायचं नाही बघ. हा बरं ठीक आहे, तर काय बोलणार आम्ही? हा, पोटच्या लेकीला सोडून तू त्या परक्या लेकीचा सुखाचा विचार करणार होय? कर, तिच्या भल्याचा विचार कर. काय बोलणार आम्ही? अगं असं काय नाही आहे. अगं आत्ते, तुला काय सांगालोय आम्ही? तिच्या डोसक्यात काय हाय, तिची पुढची चाल काय हाय, एवढीच माहिती पाहिजे आपल्याला, होय का नाही? म्हणजे आपण तयार राहू शकतोय ग. अगं आत्ते, तिला जर का ताईला घराबाहेर काढायचं असेल का नाही, तर आपल्याला बी तिच्या मागनं जावं लागेल ग. नाही नाही, असं काय बी नसणार आहे. हा आई, बाद झालं. आम्ही तुझं तर काय बी ऐकणार नाही. तुला का नाही आमची शपथ आहे. भुवे, अगं शपथ बिपत काय? शपथ कशा पायी घालतीयास? होय आई, तुला शपथ आहे आमची. ही माहिती तुला शोधून काढावीच लागल. अहो आईचा फोन आहे, प्लीज म्हणा ना स्टॅच्यू ओव्हर. असं आहे काय? आई साहेबांचा फोन आहे का तुमच्या? आई साहेबांचा नाही, आईचा फोन आहे माझ्या. एवढे लागले पायाला तरी लई बोलायचं होते तुम्हाला. उचला फोन. मोठ्या मास्तरीन बाईंचा आमचा नमस्कार सांगा. स्टॅच्यू ओव्हर म्हणा. ओव्हर, स्टॅच्यू ओव्हर. लई ओव्हर टाकले आता. जातो. हॅलो. हा आई बोल बोल. अगं अक्षू, काय ना, मी पण जरा कामात होते, गडबड होती जरा. आणि तुझाही फंक्शन नंतर काही फोन नाही ग, म्हणून आपलं बोलणंच राहिलं ना. हो अगं सॉरी, मी पण इकडे सगळ्या गडबडीत होते, राहूनच गेले. मी समजू शकते. बरं ऐक ना अक्षू, मॅडम कशा आहेत ग आता? थोड्या अपसेट होत्या, पण आता ठीक आहे, सावरल्या. बरं आहे ग बाई. नाही साहजिक आहे ग, कोणीही डिस्टर्ब होईल ग अशा गोष्टींमुळे. बरं बाकी सगळे घरातले कसे आहेत? ठीक आहेत. वातावरण सुद्धा छान आहे सध्या घरात. आणि हा आई, तुला कळलं का, अधिपती शिक्षण पूर्ण करतात. अरे वा, अगं ही तर खूप चांगली बातमी आहे. अक्षू, ही सगळी तुझी करामत दिसतीये मला. हा अगं नाही, त्यांचीच इच्छा आहे. काय सांगतेस? अगं मग हे तर सोन्याहून पिवळं झालं ग. बरं ठीक आहे आई, मी तुला करू नंतर फोन. हा हा, कर कर बाळा. हा, आणि ऐक अक्षू, काळजी घे ग तुझी, घरच्यांची, आणि फोन कर. हा हो हो, तूही काळजी घे. आणि इराला आणि बाबांना सांग मी विचारलं म्हणून. हो.
हे बघ आई, त्यांचा काय डाव आहे हे आम्हाला आधीच कळलं पाहिजे आणि हे काम तूच करू शकतेस. मला काही जमायचं नाही बाबा. आम्ही तुझं तर काय बी ऐकणार नाही. तुला का नाही आमची शपथ आहे.